भेटीला आता विजय वडेट्टीवार पोहोचलेले आहेत। 8 दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचं या ठिकाणी ओबीसीसाठी आमरण उपोषण सुरू आहे आणि उपोषणस्थळी विजय वडेट्टीवार हे सध्या दाखल झालेले आहे। विजय वडेट्टीवारांकडून लक्ष्मण हाके यांची भेट घेतली जाते आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून हाकेंचं या ठिकाणी उपोषण सुरू आहे। 8 दिवसांपासून त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे आणि या उपोषणस्थळी विजय वडेट्टीवार लक्ष्मण हाके यांच्या भेटीला पोहोचलेले आहे। वडीगोद्रीमधील ही दृश्य आपण पाहत आहोत। जालन्यातल्या वडीगोद्रीमध्ये गेल्या 8 दिवसांपासून ओबीसींचं हे आमरण उपोषण सुरू आहे। प्रकाश आंबेडकर यांनी देखील आज या उपोषणस्थळी भेट दिली होती आणि त्यानंतर आता विजय वडेट्टीवार हे देखील लक्ष्मण हाके यांच्या भेटीला वडीगोद्रीमध्ये पोहोचलेले आहे। तर गेल्या 8 दिवसांपासून लक्ष्मण हाके हे वडीगोद्रीमध्ये आमरण उपोषणाला बसलेले आहे। त्यांची तब्येत देखील खालावलेली होती। या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे आणि ज्यावेळेस घेण्याच्या कातडीच्या सरकारनं जाग येत नाही त्यावेळेस जाग आणण्याचं काम विरोधी पक्ष नेत्यांचं आहे। विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले या दोन ओबीसीच्या वाघाकडे बघून। म्हणून साहेब आमची तुम्हाला विनंती आहे, आता ओबीसी समाज हा या ठिकाणी माघार घेणार नाही, माघार घेणार नाही। आणि म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की या ठिकाणी या समाजाला, ओबीसी समाजाला आणि या दोन संघर्ष योद्ध्यांना न्याय देण्याचं काम आपण करावं ही नम्र विनंती। तर लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आज 8वा दिवस आहे। विजय वडेट्टीवार लक्ष्मण हाकेंच्या भेटीला पोहोचलेले आहे आणि यावेळी विजय वडेट्टीवार भाऊक देखील झाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहत आहोत। लक्ष्मण हाके गेल्या 8 दिवसांपासून वडीगोद्रीमध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे आणि त्यांच्या भेटीला विजय वडेट्टीवार पोहोचलेले आहे। विजय वडेट्टीवार काहीसे भाऊक झाल्याचं आपण पाहत आहोत। तर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये असं लेखी आश्वासन द्यावं अशी मागणी हाकेंनी केलेली आहे आणि त्यासाठीच त्यांचं हे उपोषण सुरू आहे। 8 दिवस झाले या उपोषणाला आणि या उपोषणाला सध्या उपोषणस्थळी विजय वडेट्टीवार हे हाकेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहे। दरम्यान वडेट्टीवार काहीसे भाऊक देखील झाले। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न द्यावं किंवा ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठीच हाकेंचं हे उपोषण सुरू आहे। गेल्या 8 दिवसांपासून हाके या ठिकाणी आमरण उपोषण करतायत। त्यांची प्रकृती देखील खालावलेली आहे आणि त्यांच्या भेटीसाठी वडेट्टीवार हे वडीगोद्री या ठिकाणी उपोषणस्थळी पोहोचले आहेत। विजय वडेट्टीवार लक्ष्मण हाके यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। यावेळी ते काहीसे भाऊक झाल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहत आहोत। वडीगोद्रीत हाकेंचं 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। जरांगे यांनी सगळे सोयऱ्यांची मागणी केली होती, मात्र या मागणीला हाके यांच्याकडून विरोध करण्यात येतोय। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशी मागणी असं लेखी आश्वासन द्यावं असं हाकेंनी म्हटलेलं आहे आणि त्यासाठीच हाकेंचं हे उपोषण सुरू आहे। वडीगोद्रीत हाकेंच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस। आणि या महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब सकाळपासून मी हाके साहेबांना तीनदा लढताना पाहिलं। सकाळपासून मी तीनदा लढताना पाहिलं साहेब, कारण सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करतंय। आमची तुम्हाला विनंती राहील की आपण असं पण म्हटलं की एक किंवा उद्या किंवा परवा दिवशी सरकारचं शिष्टमंडळ आमच्याकडे आलं पाहिजे। आमच्या मनात भावना असं आलेल्या आहेत त्या महाराष्ट्रातला म्हणजे ओबीसी समाज सुरक्षित नाही। आमच्या आंदोलनाकडे कुठलं सरकार लक्ष देत नाही। गेल्या 8 दिवसात एका समाजाचं आरक्षणाच्या बाबतीत जे काही आंदोलन झालं तिथे राज्याचं अख्खं मंत्रिमंडळ संपलं आले। गेल्या 8 दिवस आमचे 2 बांधव उपाशी आहे। गेल्या
कालपासून त्यांनी समाजाच्या बांधवांनी भगिनींनी विनंती केल्यामुळे पाणी चालू केलं साहेब. माझी आपल्याला एक नम्र विनंती साहेब की आपण याच्यात आम्हाला फक्त आता तुम्ही भुजबळ साहेब, गोपीचंद पडळकर साहेब, जानकारी साहेब, पंकज धनंजय मुंडे साहेब, आपल्या एवढ्या लोकांना आम्हाला ओबीसीला आशा आहे साहेब आपली की आपण याच्यात आम्हाला काहीतरी सरकारला ओबीसी पुढे झुकावं लागेल साहेब. आता तुम्हाला आमची विनंती साहेब, आपण कोणातरी निर्णय घ्या.